नमस्कार मित्रांनो, टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण 21, 22 आणि 23 एप्रिलच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. परीक्षा अभिमुख महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण ती चालू घडामोडी परीक्षा अभिमुख ज्या चालू घडामोडी आहेत त्या लक्षात कशा ठेवायच्या याची ट्रिक्स देखील पाहणार आहोत. आणि विस्तृत जे काही GS साठी प्रश्न असतात, सर्वच प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी जे GSचे प्रश्न असतात, चालू घडामोडी संदर्भातले जे काही GKचे प्रश्न असतात ते देखील आपण चालू घडामोडी या अंतर्गत कव्हर करत असतो आणि डिटेल सर्व देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर सुरू करू. त्या अगोदर जर तुम्ही टार्गेट MPSC हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या साईडची बेल आयकॉन क्लिक करा. त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांना देखील हे टार्गेट MPSC यूट्यूब चॅनलची लिंक तुम्ही शेअर करा. ठीक आहे. तर पहा, एक दापोरिजो पूल. हे दापोरिजो पूल काय आहे तर बघा, अरुणाचल प्रदेशामध्ये ह्या दापोरिजो पुलाचं उद्घाटन अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केलेलं आहे. आणि हा जो दापोरिजो पूल आहे, दापोरिजो, तो सुबनसिरी नदीवर बांधण्यात आलेला आहे. ही सुबनसिरी नदी ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील सर्वात मोठी उपनदी आहे. सुबनसिरी नदी ही ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील सर्वात मोठी नदी आहे. तिची लांबी, सुबनसिरी नदीची लांबी 442 किलोमीटर इतकी आहे. सुबनसिरी नदीचा उगम चीनमध्ये होतो आणि लखीमपूर, आसाम या जिल्ह्यामध्ये, लखीमपूर जे की आसाम राज्यामध्ये जिल्हा आहे, त्या आसाम राज्यामधील त्या लखीमपूर या ठिकाणी ती ब्रह्मपुत्रेला मिळते. सुबनसिरी नदी ब्रह्मपुत्रेला कुठे मिळते तर लखीमपूर, आसाम या ठिकाणी मिळते. ठीक आहे. तर या पुलाचं बांधकाम जे आहे, ह्या दापोरिजो पुलाचं बांधकाम जे आहे ते BRO या संघटनेने बांधलेलं आहे. हा पूल कोण बांधलेला आहे तर BRO या संघटनेने बांधलेला आहे. BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या संघटनेने बांधलेला आहे. BRO ही संघटना 7 मे 1960 रोजी स्थापन झालेली संघटना आहे. 7 मे 1960 रोजी BRO ही संघटना स्थापन झालेली आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. आणि ह्या BRO संघटनेचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. हेडक्वार्टर कुठं आहे तर दिल्ली येथे आहे. ठीक आहे. आणि ही BRO जी संघटना आहे ती भारतातील, तसेच भारताबरोबरच जे काही भारताचे फ्रेंडली कंट्री आहेत किंवा मित्र राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये देखील ही संघटना काम करते. जे की पहाडी पर्वत इलाका आहे त्या ठिकाणी रस्ते बांधण्याचं काम ही BRO संघटना करते. या BRO संघटनेवर राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2013च्या आय थिंक 2013च्या मुख्य परीक्षेला प्रश्न आलेला आहे BROवर. पेपर 1 मध्ये आलेला आहे. भूगोलामध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर म्हणून आपण याची डिटेल माहिती घेत आहोत BROची. हे BRO जी संघटना आहे, BRO ही संघटना केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करते. आपल्याला वाटेल ती गृह मंत्रालयाअंतर्गत काम करत असेल, पण नाही. गृह मंत्रालयाअंतर्गत काम करते का तर नाही, केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत ही BRO संघटना कार्य करते. आणि या BRO संघटनेनेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननेच अटल बोगदा, ज्याला अगोदर रोहतांग बोगदा असं म्हटलं जायचं, त्याचं नाव आता अटल बोगदा असं करण्यात आलेलं आहे, जो की पीर पांजाल ज्या काही पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेमध्ये हा बोगदा आहे. ठीक आहे. आणि हा भारतातला सगळ्यात मोठा बोगदा आहे. या बोगद्याचं बांधकाम देखील या BRO संघटनेने केलेलं आहे. ठीक आहे. आणि या पुलाची, दापोरिजो पुलाची जी वजन उचलण्याची क्षमता जी आहे ती 40 टन इतकी आहे. ठीक आहे. तर इतकं आपण ह्या दापोरिजो पुलांबद्दल माहिती घेतलेली आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. भूगोल आणि चालू घडामोडी संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पुढचं पहा, NDBची भारताला $1 बिलियन मदत. $1 बिलियन मदत. बघा, NDB काय आहे तर न्यू डेव्हलपमेंट बँक आहे. हिला ह्या अगोदर तिचं नाव काय होतं तर ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक असं देखील त्या बँकेला म्हटलं जातं आहे. ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँक होय. तिची स्थापना जुलै 2014 मध्ये झालेली आहे, न्यू डेव्हलपमेंट बँकेची, जिने की भारताला आता $1 बिलियन मदत केलेली आहे. या न्यू डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय शांघाय, जे की चीनमध्ये आहे शहर, शांघाय शहरामध्ये या न्यू डेव्हलपमेंट बँकेचं हेडक्वार्टर आहे, मुख्यालय आहे.
मग या ब्रिक्स बँकेचे मग सभासद किंवा ही बँक कोणत्या राष्ट्रांसाठी काम करते तर ब्राझील, रशिया, चीन, इंडिया आणि दक्षिण आफ्रिका जे की ब्रिक्स राष्ट्र आहेत या राष्ट्रांसाठी ही NDB न्यू डेव्हलपमेंट बँक 2014 स्थापना ती काम करते. आणि या बँकेचं अधिकृत भागभांडवल किती आहे? ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे? $100 बिलियन इतकं आहे. प्रत्येक जो काही सदस्य देश आहे तो प्रत्येक $20 बिलियन त्या ठिकाणी भाग भांडवल म्हणून देतो आणि अशा प्रकारे $100 बिलियन या NDB न्यू डेव्हलपमेंट बँकेचं भाग भांडवल आहे. ठीक आहे. याआधी देखील भारताला कोविड-19चा सामना करण्यासाठी इतर काही संस्थांनी मदत केलेली आहे. त्या कोणकोणत्या संस्था आहेत पहा. ADB ASEAN डेव्हलपमेंट बँकेने 2.2 बिलियन इतकी मदत भारताला केलेली आहे कोविड-19चा सामना करण्यासाठी. त्याची जी काही वेगवेगळी उपकरणं आहेत ती उपकरणं तयार करण्यासाठी. ठीक आहे. आणि वर्ल्ड बँकेने $1 बिलियन मदत केलेली आहे. वर्ल्ड बँकेने $1 बिलियन मदत केलेली आहे. सर्वात जास्त कोण केली असं जर आपल्याला विचारलं तर ती ASEAN डेव्हलपमेंट बँकेने सर्वात जास्त 2.2 बिलियन इतकी मदत भारताला कोविड-19चा सामना करण्यासाठी केलेली आहे. त्याचबरोबर AIIB काय आहे तर ASEAN इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक या बँकेने देखील 500 मिलियन इतकी मदत केलेली आहे. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. ठीक आहे. आपल्या मराठीमध्ये 1 मिलियन म्हणजे 10 लाख आणि 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानुसार आपल्याला कोणत्या संस्थेने किती अधिक प्रमाणात मदत केली हे आपल्याला समजून येईल. त्यानंतर पुढची न्यूज आहे कपिल देव त्रिपाठी हे यांची राष्ट्रपतीचे नवे सचिव म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 1980च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती संजय कोठारी यांच्या जागी करण्यात आलेली आहे. संजय कोठारी आता कोण आहेत तर ते भारताचे मुख्य दक्षता आयुक्त आहे. संजय कोठारी कोण आहेत? भारताचे मुख्य दक्षता आयुक्त आहेत. ते अगोदर काय होते? राष्ट्रपतीचे सचिव होते. आता त्यांच्या जागी संजय कोठारी यांच्या जागी कपिल देव त्रिपाठी हे राष्ट्रपतीचे नवे सचिव आहेत. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सचिव कपिल देव त्रिपाठी आणि संजय कोठारी हे दोन्ही जे काही नेमणुकी संदर्भातील नाव आहेत ती आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहे. ते सध्या भारताचे संजय कोठारी जर म्हटलं तर सध्या भारताचे मुख्य दक्षता आयुक्त आहेत आणि कपिल देव त्रिपाठी हे राष्ट्रपतीचे नवे सचिव म्हणून त्यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे. कपिल देव त्रिपाठी हे पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे सचिव होते. या पदावरून ते निवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची राष्ट्रपतीचे मुख्य सचिव किंवा सचिव म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. संजय कोठारी मुख्य दक्षता आयुक्त, भारताचे मुख्य दक्षता आयुक्त आणि कपिल देव त्रिपाठी राष्ट्रपतीचे सचिव. ठीक आहे. त्यानंतर पुढची न्यूज पाहू. मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजना ही बघा आता या कोविड-19च्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी आणि भारताने पण वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी वेगवेगळे ॲप्स ठीक आहे वेगवेगळे अभियान राबवून कोविड-19चा सामना करण्यासाठी राबवलेले आहेत. हे आपल्याला एका वाक्यात लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ते कोणत्या राज्यांनी राबवलं, कोणतं अभियान किंवा कोणतं ॲप लॉन्च केलं हे एवढं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यावर क्वेश्चन हमखास इत्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण ही जी योजना आहे ती मध्य प्रदेश सरकारने लॉन्च केलेली आहे. आता इथं तुम्हाला लिंक सांगतो मी, योद्धा मध्य. ठीक आहे. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजना मध्य प्रदेश, योद्धा मध्य असं या ठिकाणी थोडं क्लिक होत आहे. बरोबर. मध्य प्रदेश सरकारने अंगणवाडी कार्यकर्तींना या योजनेअंतर्गत 50 लाख रुपयाचा विमा मिळणार आहे किंवा विमा देण्यात येणार आहे. ठीक आहे. 50 लाखाचा विमा आता केंद्र सरकारने देखील सर्व जे काही अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत जसं डॉक्टर असतील, नर्सेस असतील, पोलीस असतील किंवा इतर महानगरपालिकेतले जे काही कर्मचारी असतील त्यांच्यासाठी 50 लाखाचा केंद्र सरकारने देखील विमा त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. पण या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने मात्र योद्धा कल्याण योजना मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजना या योजनेअंतर्गत अंगणवाडी ज्या काही कार्यकर्ते आहेत, अंगणवाडी ताई ज्या आहेत त्या
त्यांना 50 लाखाचा विमा या ठिकाणी घोषित केलेला आहे. मग ही अंगणवाडीची जी आपली योजना आहे ती अंगणवाडीची योजना 1975 मध्ये सुरू झाली. 2 ऑक्टोबर 1975. 2 ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिवस, गांधीजींची जयंती 2 ऑक्टोबर 1975 पासून अंगणवाडी भारतामध्ये सुरू झालेले आहेत. आणि ते कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस ICDS या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाड्या सुरू झालेल्या आहेत. त्याच्या अगोदरही वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रांतामध्ये ह्या अंगणवाड्या होत्या. पण एकीकृतदृष्ट्या जर पाहिलं तर संपूर्ण भारतामध्ये हे 2 ऑक्टोबर 1975 मध्ये ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ICDSची स्थापना कधी झाली किंवा ICDS कधी स्थापन झाली तर 2 ऑक्टोबर 1975ला स्थापन झालं आणि त्या अंतर्गत अंगणवाडीची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. अंगणवाडीचा किंवा ICDSचा प्रमुख उद्देश काय असेल तर बालकांचे कुपोषण निर्मूलन. मुख्य उद्देश जर विचारला तर आपल्याला बालकांचे कुपोषण निर्मूलन हा ICDSचा मुख्य उद्देश होता किंवा मुख्य ध्येय आहे ICDSचा. आणि मग अंगणवाड्यांचं काम काय आहे असं जर विचारलं तर त्याचे 6 कार्य आहेत, मुख्य 6 कार्य आहेत. ते कोणकोणते तर अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आणि आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भित सेवा आणि पोषण आहार पुरवठा हे 6 मुख्य कार्य आहेत. हा प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न येऊ शकतो राज्यसेवा मुख्य परीक्षेला, इथं सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा प्रश्न येतो. या ठिकाणी तुम्ही ICDSची स्थापना मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. सध्या भारतामध्ये म्हणजे 2013च्या या अहवालानुसार किंवा 2013च्या आकडेवारीनुसार 1800 लोकांमागे, दर 1800 लोकांमागे एक डॉक्टर आहेत. एक डॉक्टर, 1800 लोकांमागे एक डॉक्टर आहेत. इतकं डॉक्टरांचं प्रमाण आपल्या भारतामध्ये कमी आहे म्हटलं तरी चालेल, बरोबर. 1800 लोकांमागे एक डॉक्टर आहे. या अनुषंगाने तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर क्वेश्चनही बनवू शकतो. त्यानंतर गिजूबाई बधेका, ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. अंगणवाडी क्षेत्रामध्ये किंवा पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये अनौपचारिक शिक्षणामध्ये गिजूबाई बधेका, ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ ही नावं अतिशय महत्त्वाची आहेत. अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकडीवरून नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यावर प्रश्न नेहमी येत असतो. अनुताई वाघने तो लिहिलेला आहे कोसबाडच्या टेकडीवरून. ठीक आहे, तेही लक्षात तुम्ही या ठिकाणी ठेवा. सध्या भारतामध्ये 13.5 मिलियन इतक्या अंगणवाड्या आहेत. सध्या भारतात अंगणवाड्या किती आहेत तर 13.5 मिलियन अंगणवाड्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढची न्यूज किंवा पुढचा मुद्दा घेऊ आपण. 21 एप्रिल हा नागरी सेवा दिवस असतो. याच्यामध्ये देखील खूप असा कंटेंट या ठिकाणी घेतलेला आहे, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. 21 एप्रिल रोजी नागरी सेवा दिवस साजरा केला जातो. नागरी सेवकांप्रती समर्पित हा दिवस असतो. नागरी सेवकांप्रती जे काही नागरी प्रशासकीय अधिकारी आहेत ते समाजाची जी सेवा करतात त्यांच्या प्रति एक आदरभाव म्हणून नागरी सेवा दिवस 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 21 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो तर पहा, 21 एप्रिल 1947 रोजी त्यावेळचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधानमंत्री, त्यावेळचे म्हणजे पहिले उपपंतप्रधानमंत्री, पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखिल भारतीय सेवेचं उद्घाटन केलं होतं. अखिल भारतीय सेवेचं त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, उद्घाटन केलं होतं. आणि त्या उद्घाटनामध्ये त्यांनी प्रोबेशनरी जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं. ते कुठं केलं होतं तर ऑल इंडिया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ट्रेनिंग स्कूल, मेटकाफ हाऊस, न्यू दिल्ली किंवा दिल्ली या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. प्रोबेशनरी जे काही ऑफिसर आहेत, जे आहे IAS IPS झालेले ऑफिसर, त्यांना 1947 मध्ये 21 एप्रिल 1947 रोजी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये 21 एप्रिल 1947 रोजीच त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये या नागरी सेवकांना काय म्हणून संबोधिले होतं किंवा काय म्हटलं होतं तर स्टील फ्रेम ऑफ इंडिया हा शब्द किंवा हे जे शब्द आहे किंवा हे जे वाक्य आहे स्टील फ्रेम ऑफ इंडिया ही जे काही उपाधी आहे म्हणा, ठीक आहे, हे अतिशय चर्चेत असते. आणि त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता की स्टील फ्रेम ऑफ इंडिया असं नागरी सेवकांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी केव्हा म्हटले किंवा कुठे म्हटलं तर मेटकाफ हाऊस, न्यू दिल्ली येथे 21 एप्रिल 1947 रोजी म्हटलेलं आहे. असे देखील विस्तृतपणे प्रश्न येऊ शकतो राज्यसेवा मुख्य परीक्षेला.
किंवा इतर कोणत्याही परीक्षेमध्ये तो प्रश्न अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. 21 एप्रिल 2006 रोजी 21 एप्रिल 2006 रोजीच असाच एक कार्यक्रम विज्ञान भवन दिल्ली येथे झाला आणि मग तेव्हापासून 21 एप्रिल हा दिवस सिव्हिल सर्व्हिसेस डे म्हणून साजरा केला जातो. तर कळलं 21 एप्रिल सिव्हिल सर्व्हिसेस डे कधी आणि केव्हा कशासाठी साजरा केला जातो. तर 21 एप्रिल 1947 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे काही त्यावेळेचे प्रोबेशनरी ऑफिसर्स होते त्यांना मार्गदर्शन करत असताना स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हणून नागरी सेवकांना त्यावेळेच्या नागरी सेवकांना संबोधलं आणि तेव्हापासून एक त्यांच्या सिव्हिल सर्व्हिसेसबाबत किंवा जे काही नागरी सेवक आहेत त्यांच्याबाबत एक कृतज्ञता किंवा आदरभाव किंवा त्यांना एक समर्पित दिवस असला पाहिजे आणि त्यांनी त्या दिवसापासून त्यांनी देखील ते मोटिवेट झाले पाहिजेत. आणखी ते अधिकारी समाजाप्रती काम करत असताना किंवा त्यांनी जे केलेलं काम आहे त्यांच्यावरती कृतज्ञता म्हणून 21 एप्रिल त्यांना समर्पित हा दिवस आहे. 21 एप्रिल हा दिवस ठीक आहे. या दिवशी प्राईम मिनिस्टर्स अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देखील या नागरी सेवकांना दिला जातो, या सनदी अधिकाऱ्यांना दिला जातो. कोणता पुरस्कार आहे तो? तर प्राईम मिनिस्टर्स अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा अवॉर्ड देखील 21 एप्रिल 2006 पासून हा अवॉर्ड सुरू झालेला आहे. ठीक आहे. हे देखील मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. द सिव्हिल सर्व्हिस मेंबर डू नॉट टेक एनी प्लेज. हे जे काही सनदी अधिकारी आहेत हे सनदी अधिकारी जसं की राजकीय पक्षाचे काही किंवा पदाधिकारी असतात, राष्ट्रपती, पंतप्रधान, हे जे काही घटनात्मक पदाधिकारी आहेत किंवा पद आहेत हे आपलं पद ग्रहण करण्यापूर्वी एक शपथ घेतात. तसं सिव्हिल सर्व्हिसेस मेंबर म्हणजेच हे सनदी अधिकारी अशा प्रकारचं कोणतीही शपथ घेत नाहीत. ठीक आहे. नागरी सेवकांची निवड झाल्यानंतर या सनदी अधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर जे काही UPSC मार्फत त्यांची निवड होते, त्यांची निवड झाल्यानंतर IAS अधिकाऱ्यांना लिब्सना येथे प्रशिक्षण दिलं जातं. IPS अधिकाऱ्यांना स्वप्नपा ठीक आहे. याच्यानंतर आपण खाली पाहू डिटेलमध्ये. आणि IFS किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस हे लक्षात ठेवा तुम्ही. इंडियन फॉरेस्ट तुम्हाला F म्हटलं तर फॉरेन वाटते, फॉरेन नाही तर फॉरेस्ट. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कुठे दिलं जाते? तर इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी येथे दिलं जाते. तर हे लिब्सना काय आहे तर बघा, लाल बहादूर शास्त्री LBN लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकॅडमी हे याचा लिब्सनाचा लॉंग फॉर्म आहे. आणि स्वप्नपा काय आहे तर सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी आणि इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी हा असा लॉंग फॉर्म आहे. तर लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकॅडमी कुठं आहे तर मसुरी येथे आहे. ठीक आहे. मसुरी या ठिकाणी आहे. सुरुवातीला ये नॅशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकॅडमी ही कुठे होती तर नवी दिल्ली येथे होती. जे काही मेटकाफ हाऊस येथे आहे ते त्या ठिकाणी होती, पण त्यानंतर त्याचं स्थलांतर मसुरी येथे करण्यात आलेलं आहे. 1 सप्टेंबर 1959 ही त्याची लिब्सनाची स्थापना आहे. हे लक्षात ठेवा. 1 सप्टेंबर 1959. आणि सामान्य प्रशासन व कर्मचारी प्रशिक्षण विभागाअंतर्गत ही लिब्सना काम करते किंवा त्या अंडर काम करते. ठीक आहे. जे काही सचिव केंद्रीय सचिव लेवलचे जे काही अधिकारी असतात ते याचे डायरेक्टर असतात, लिब्सनाचे डायरेक्टर असतात. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी ही हैदराबाद येथे आहे, तेलंगणा येथे. सुरुवातीला जी हिचं मुख्यालय जर आपण पाहिलं तर सुरुवातीला याचं मुख्यालय माउंट अबू या ठिकाणी होतं. माउंट अबू जे की राजस्थानमध्ये आहे. ठीक आहे. राजस्थानमध्ये एक थंड हवेचं ठिकाण, एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे राजस्थानमधलं माउंट अबू. त्या ठिकाणी ह्या स्वप्नपाचं किंवा सरदार वल्लभभाई नॅशनल पोलीस अकॅडमीचं मुख्यालय होतं. त्यानंतर मात्र 1975ला याचं मुख्यालय हैदराबाद येथे हलवण्यात आलेलं आहे. आणि या स्वप्नपाची स्थापना किंवा सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीची स्थापना 15 सप्टेंबर 1948 रोजी झालेली आहे. आणि ही संस्था किंवा ही जी संस्था आहे ही प्रशिक्षण संस्था जी आहे ती गृह मंत्रालयाअंतर्गत काम करते. होम मिनिस्ट्री अंतर्गत काम करते. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत काम करते. आणि इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी जी आहे ती डेहराडून या ठिकाणीची आहे. डेहराडून कुठे आहे तर हे देखील उत्तरांचलमध्येच आहे, उत्तराखंडमध्येच आहे. उत्तराखंडची राजधानी ही डेहराडून आहे. बरोबर. आणि वन मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते. केंद्रीय वन मंत्रालयाअंतर्गत ही संस्था त्या ठिकाणी कार्य करते. जर बघा तुम्हाला जर स्थापना म्हटलं तर केंद्रीय इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमीची स्थापना पहिल्यांदा झाली म्हणजे 1938ला झाली. हे स्थापनेवर प्रश्न आलेला आहे म्हणून त्याच्यावर मी बार जोर देऊन तुम्हाला मी सांगतोय. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीची स्थापना 15 सप्टेंबर 1948
जर आपण असं पाहिलं तर जे काही नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी आहे, इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमीच्या नंतर 10 वर्षाला नॅशनल पोलीस अकॅडमीची स्थापना, आणि त्याच्यानंतर 10 वर्षाला जसं आपण म्हणू शकतो 10 पण 11 वर्षाला 1 सप्टेंबर 1948 1 सप्टेंबर 1959ला, ठीक आहे, 58-59 11 वर्षाला म्हणू आपण. 11 वर्षाला कोणत्या या लिप्सनाची स्थापना झालेली आहे, लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकॅडमीची स्थापना झालेली, अशी तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. पहिल्यांदा फॉरेस्ट, नंतर पोलीस आणि मग प्रशासन. फॉरेस्ट, पोलीस, प्रशासन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्यानंतर भारतीय नागरी सेवेचे जनक, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोणाला म्हटलं जाते? लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना म्हटलं जाते. भारतामध्ये पहिल्यांदा कलेक्टर या पदाची निर्मिती कोण केली तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज यांनी केली आहे. वॉरन हेस्टिंग्ज यांनी 1772 केलेली आहे. आणि डेप्युटी जे कलेक्टर आहे, डेप्युटी कलेक्टरांची निर्मिती, डेप्युटी कलेक्टर या पदाची निर्मिती कोण केली आहे तर विल्यम बेंटिंक यांनी केलेली आहे. विल्यम बेंटिंक यांनी डेप्युटी कलेक्टर या पदाची निर्मिती केलेली आहे. अखिल भारतीय प्रशासकीय सेवेचे जनक कोणाला म्हटलं जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटलं जाते. ऑल इंडिया सर्व्हिसेसचे अखिल भारतीय सेवेचे जनक कोणाला म्हटलं जाते तर सरदार वल्लभभाई पटेल. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, हे किती या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. ICS आणि किंवा अखिल भारतीय सेवा आणि ICS याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. अखिल भारतीय सेवा म्हटलं, अखिल भारतीय जर हा शब्द आला तर त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव घ्यायचे आहे, आणि ICS हा जर शब्द आला तर त्या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिस यांचं आपल्याला लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने ट्रिकच्या माध्यमातून देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर ही आपण या ठिकाणी सुबनसिरी नदीविषयीची आपण हे दिलं होतं, सुबनसिरी नदी, ठीक आहे. हे डायग्राम तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हे आपले KD त्रिपाठी कोण आहेत तर राष्ट्रपतीचे सचिव म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे, KD त्रिपाठी. त्यानंतर 23 एप्रिल 2020च्या चालू घडामोडी, आपण याच्यामध्ये 22 एप्रिलच्या देखील चालू घडामोडी घेतलेल्या आहेत. 23 एप्रिल वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे म्हणून साजरा केला जातो. 23 एप्रिल हा वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे. मग हा लक्षात कसा ठेवायचं हे तुम्हाला मी ट्रिक सांगतो बघा. एप्रिल महिना हा जो आहे तो 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे, त्यांची जयंती देखील पूर्ण देशभर साजरी केली जाते. आणि मग आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते त्यांना पुस्तकांची खूप आवड होती, ते ग्रंथांची त्यांना खूप आवड होती, आणि म्हणून एप्रिल महिन्यामध्येच हा पुस्तक डे, वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे असणार आहे, ठीक आहे. जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट किंवा हक्क डे, ठीक आहे. पुस्तक आणि त्याचे हक्क दिवस जो आहे तो ते एप्रिल महिन्यामध्येच असणार आहे. तो कधी आहे तो 23 एप्रिल असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. 23 एप्रिल वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे. लोकांमध्ये पुस्तकांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लेखकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे साजरा केला जातो, ठीक आहे. युनेस्कोद्वारे या पुस्तकाची छपाई, विक्री आणि कॉपीराईट साठी म्हणून 1995 पासून या जागतिक वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे साजरा केला जातो 1995 पासून. युनेस्कोने जागतिक पुस्तक राजधानी म्हणून ॲथेन्स या 2018 ॲथेन्स या शहराची या ठिकाणी निवड केलेली होती. 2018 जर आपण पहिली जागतिक पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या शहराची त्या ठिकाणी निवड युनेस्कोने केली होती असं जर तुम्हाला प्रश्न आला तर तो तुम्हाला सांगावं लागेल. माद्रिद या शहराची निवड केलेली होती. पहिली जागतिक पुस्तक राजधानी कोणतं शहर? माद्रिद. स्पेनची राजधानी माद्रिद हे शहर, या शहराची पहिली जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केलेली होती 2001 आणि 2001 तेव्हापासून दरवर्षी या जागतिक पुस्तक दिनाची त्या ठिकाणी निवड केली जाते. मग आता 2020 कौलालंपूर मलेशियाची राजधानी कौलालंपूर या शहराची निवड करण्यात आलेली आहे. आणि 2021 तबिलिसी जे की जॉर्जिया या देशाची राजधानी आहे, तबिलिसी या शहराची 2021 जागतिक पुस्तक राजधानी म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. 2003 अतिशय महत्त्वाचं आहे, 2003 दिल्ली या शहरास असा दर्जा देण्यात आलेला आहे. 2003 जागतिक पुस्तक राजधानी म्हणून दिल्ली या शहरास दर्जा देण्यात आला होता 2003. 2001 माद्रिद आणि त्याच्यानंतर लगेच तिसऱ्या वर्षी दिल्ली या शहरास असा दर्जा देण्यात आलेला आहे, ठीक आहे. युनेस्को
युनेस्कोचा पहा आता थोडक्यात माहिती. युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन 4 नोव्हेंबर 1946 रोजी स्थापना. त्याचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. बघा हे पॅरिस मुख्यालय आपल्या व्यवस्थित लक्षात राहत नाही तर युनेस्को यास इथं पण सह आहे, इथं पण सह आहे. पॅरिस युनेस असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. युनेस्को पॅरिसको म्हणलं तरी चालतं. ठीक आहे, युनेस्को पॅरिस. ठीक आहे, युनेस्कोचं मुख्यालय कुठं आहे तर पॅरिस या ठिकाणी. पॅरिस येथे त्याचं मुख्यालय आहे. जे काही युनोच्या 15 विशेषीकृत संस्था आहेत त्यापैकी ही एक युनेस्को आहे आणि याची स्थापना 4 नोव्हेंबर 1946 रोजी झालेली आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. महत्त्वाचं काय तर स्थापना आणि मुख्यालय. प्रश्न आलेला आहे प्रत्येक परीक्षेमध्ये युनेस्कोवर प्रश्न असतोच. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये युनेस्कोच्या स्थापनेवर प्रश्न असतो, युनोच्या स्थापनेवर प्रश्न असतो. ठीक आहे, ज्या काही युनोच्या ज्या 15 विशेषीकृत संस्था आहेत त्या संस्था देखील तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यावर एक प्रश्न हमखास येत असतो. ठीक आहे, साधा सरळ प्रश्न स्थापना आणि त्याचं मुख्यालय यावर येतो. त्यानंतर आपत्ती मित्र. हा आपत्ती मित्र जे ॲप आहे किंवा ते अभियान जे आहे किंवा हेल्पलाईन जो आहे ते कर्नाटक या सरकारने सुरू केलेलं हे हेल्पलाईन किंवा ॲप आहे आपत्ती मित्र. याच्या अगोदर देखील दिल्ली सरकारनं अशा प्रकारचे हेल्पलाईन अभियान आणि अशा प्रकारचे ॲप त्या ठिकाणी सुरू केलेली आहेत. ते देखील तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. आपत्ती मित्र कोण केलेलं आहे तर कर्नाटक सरकारने. आपत्ती मित्र ही हेल्पलाईन साईट कशासाठी तर कोविड-19च्या विरुद्ध लढण्यासाठीच हे अशा प्रकारचं अभियान किंवा हे हेल्पलाईन असं ॲप त्यांनी लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर IM बॅडमिंटनची ब्रँड अँबॅसेडर म्हणून PV सिंधूची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. BWFने म्हणजेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ही नियुक्ती केली आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन या संस्थेने, या आंतरराष्ट्रीय संस्थेने ही एक NGO आहे. या NGOने या PV सिंधूची ब्रँड अँबॅसेडर IM बॅडमिंटनची ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे PV सिंधूची. ठीक आहे, PV सिंधूची. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. या BWFचे 1934मध्ये त्याची स्थापना झाली. हेडक्वार्टर जे आहे मुख्यालय ते मलेशिया या ठिकाणी आहे. ठीक आहे, आणि 194 देश त्याचे सदस्य आहेत. सुरुवातीला त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते UK होतं. सुरुवातीला एकूण 9 देशांनी ही या संस्थेची स्थापना केली होती, पण सध्या मात्र 194 देश आहेत. फक्त इतकं लक्षात ठेवा, BWF काय आहे तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन असं याचा पूर्ण लॉंग फॉर्म आहे. 1934ला स्थापना, मुख्यालय मलेशिया, देश 194 देश सदस्य, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन. त्यांनी PV सिंधूची त्या ठिकाणी IM बॅडमिंटनची ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. आता PV सिंधूविषयी पहा. तिचं पूर्ण नाव जर म्हटलं आपण तर पुसारला वेंकटा सिंधू असा आहे. जन्म 5 जुलै 1995 हैदराबादमध्ये ज्यांचा जन्म झाला होता PV सिंधूचा. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय आहे PV सिंधू. 2004च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला रौप्य पदक मिळालेलं होतं. आणि 2020मध्ये अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, 2020मध्ये तिला पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. 2020मध्ये म्हणजे आत्ताच 26 जानेवारी 2020मध्ये तिला पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. मग तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की या 2020मध्ये किती पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तर 2020मध्ये PV सिंधूला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. पद्मविभूषण नाही, पद्मभूषण. आणि 2015मध्ये पद्मश्री नंतर 5 वर्षांनी तिला पद्मभूषण. आता नंतर आपण असं म्हणू की पद्मविभूषण देखील 5 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी तिला मिळेल. ठीक आहे, म्हणजे 2015मध्ये तिला पद्मश्री, 2020मध्ये पद्मभूषण. ठीक आहे, हे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2016मध्ये मिळाला. म्हणजे त्यावेळेस तिनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं आणि म्हणून तिला त्यावेळेस राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं होतं PV सिंधूला. आणि अर्जुन पुरस्कार 2013मध्ये PV सिंधूला मिळालेला आहे. आणि त्यानंतर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020. आता ही बातमी आपण पाहू. ह्या इंडेक्स जे वर्षातील पूर्ण इंडेक्स आहेत की इथले 10
ते 15 महत्त्वाचे इंडेक्स जरी केले तुम्ही ते साईडला काढून फक्त त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक, किती देशामध्ये पहिला क्रमांक, पहिले 5 देश, शेवटचे 5 देश आणि भारताचा आणि त्याच्यासोबत भारताच्या शेजारी जे काही देश आहेत त्यांचा जो क्रमांक आहे, त्याचं जे स्थान आहे त्या इंडेक्समध्ये, हे इतकं जरी आपण लक्षात ठेवलं आणि ते हा इंडेक्स कोणत्या संस्थेद्वारे घोषित केला जातो हे जर इतकं लक्षात ठेवलं की आणि तो त्या नाव जे आहे किंवा कशा संदर्भातला तो इंडेक्स आहे हे इतकं थोड्या मोठमोठ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर त्यावर आपला 1-2 मार्काचा क्वेश्चन कधीच चुकणार नाही. पूर्ण फक्त वर्षामध्ये 10 ते 15 महत्त्वाचे इंडेक्स बाजूला साईडला काढून ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर बघा, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020 जागतिक वृत्तपत्र स्वतंत्रता निर्देशांक असं त्याला मराठीमध्ये म्हणतात आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर 142वा क्रमांक आहे. 142वा 180 देशांमध्ये भारताचा 142वा क्रमांक आहे. ठीक आहे. आणि हा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स कोण जाहीर करतं तर रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही संस्था जाहीर करते. पहिले 5 देश कोणते आहेत तर नॉर्वे, फिनलँड, डेन्मार्क, स्वीडन आणि नेदरलँड हे पहिले 5 देश आहेत. भारताचे शेजारी जर आपण म्हटलं तर भारताचे शेजारी जे भूतान जो देश आहे तो त्याचा जो काही फ्रीडम इंडेक्स आहे तो वर्ल्ड फ्रीडम त्याचा क्रमांक चांगला आहे, म्हणजे तो त्याचा क्रमांक किती आहे 67वा क्रमांक आहे, त्याचा क्रमांक चांगला आहे. ठीक आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये पाहिलं तर नेपाळचा 112वा क्रमांक आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा आहे बघा, अफगाणिस्तानचा 122वा क्रमांक आहे. ठीक आहे. श्रीलंकेपेक्षाही त्या ठिकाणी वृत्तपत्रांना त्या ठिकाणी स्वतंत्रता आहे असं या संस्थेचं म्हणणं आहे किंवा असं त्याचा अर्थ निघतो. अफगाणिस्तानचा 122वा क्रमांक आहे, श्रीलंकेचा 127वा क्रमांक आहे. ठीक आहे. आणि म्यानमारचा 139वा, पाकिस्तानचा 145वा, म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश हे 2च देश भारताच्या पुढे आहेत. बाकी सर्व देश भारताचा त्यांच्यापेक्षा चांगला त्या ठिकाणचा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये त्यांचं स्थान चांगलं आहे. ठीक आहे. फक्त पाकिस्तान आणि बांगलादेश हे 2च देशांचा भारतापेक्षा जास्त मोठा क्रमांक आहे. 145वा, भारताचा 142वा आहे आणि पाकिस्तानचा 145 आणि बांगलादेश 151 असा क्रमांक त्या ठिकाणी आहे. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. फक्त पाकिस्तान आणि बांगलादेश, बाकीचे सर्व देश भारताच्या पेक्षा चांगल्या क्रमांकावर त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर इतर महत्त्वाचे देश जर आपण पाहिले तर अमेरिकेचा 45वा क्रमांक आहे, जपानचा 66वा, ब्राझीलचा 107वा क्रमांक आहे. त्यानंतर UKचा, ब्रिटनचा 35वा क्रमांक आहे. ठीक आहे. USA चा 45वा आणि UKचा 35वा. ठीक आहे. हे असं तुम्हाला लक्षात राहून जाईल. 66वा त्या ठिकाणी जपानचा आहे आणि 67वा त्यानंतर लगेच भूतानचा आहे, जो की भारताच्या शेजारी देशांमध्ये सर्वात चांगलं स्थान आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये. आणि शेवटच्या देशांमध्ये जर आपण पाहिलं तर 180वा क्रमांक आहे उत्तर कोरियाचा, त्यानंतर 179वा क्रमांक आहे तुर्कमेनिस्तानचा, 178वा क्रमांक आहे इरिट्रियाचा आणि ठीक आहे इरिट्रियाचा आणि 177वा क्रमांक आहे चीनचा. बघा, चीनचा क्रमांक 177वा आहे. भारताच्या शेजारीचा चीन देश आहे, त्याचा देखील 177वा क्रमांक आहे, म्हणजे ते देखील भारताच्या त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती चीनची भारतापेक्षा वाईट परिस्थिती आहे स्वतंत्र प्रेसबाबत. ठीक आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम बाबत हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश, बाकी सर्व भारताचा त्यांचा क्रमांक चांगला आहे सर्व देशांचा, शेजारी देशांचा. ठीक आहे. त्यानंतर 2019मध्ये हे देखील महत्त्वाचं आहे. 2019मध्ये भारताचा क्रमांक 144वा होता, म्हणजे 2 पॉईंटनी भारताचा जो काही आता क्रमांक आहे, जो स्थान आहे ते सुधारलेला आहे. मागच्या वर्षी 144वा होता आणि त्या वर्षी 2018मध्ये त्यांचं या संस्थेचं म्हणणं होतं की 2018मध्ये एकूण 6 पत्रकारांच्या हत्या भारतामध्ये झालेल्या आहेत असं त्या संस्थेचं म्हणणं होतं. आणि त्यावेळेस यावर्षी मात्र 2019मध्ये मात्र एकही पत्रकाराची हत्या झालेली नाही असं देखील या संस्थेने त्यांच्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि 2019मध्ये 144वा, 2020मध्ये 142वा क्रमांक. त्यानंतर ही जी रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर ही जी काही संस्था आहे ती NGO आहे. तिचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. त्यानंतर टीम टास्क फोर्स ही जो फोर्स आहे तो BCCIने सुरू केलेला फोर्स आहे. या फोर्समध्ये सर्व क्रिकेटर्स जे आहेत, समजा
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली यासारखे सर्व जे काही क्रिकेटर्स आहेत, त्यामध्ये महिला क्रिकेटर्स असतील किंवा त्यांचे कोच असतील, ठीक आहे, या सर्वांची टीम टास्क फोर्समध्ये सामील झालेली आहे. म्हणजे हे सर्वजण या टीम टास्क फोर्समध्ये सामील आहेत. आणि हे कशासाठी आहे तर सार्वजनिक ठिकाणी मुखपट्ट्या म्हणजे फेस मास्क म्हणतो, हे सार्वजनिक ठिकाणी त्यांनी मुखपट्ट्या वापरल्या पाहिजेत त्याच्यासाठी जनजागृती करण्यासाठी हे टीम टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. टीम टास्क फोर्स, ठीक आहे. लक्षात ठेवा, टीमवरून लक्षात ठेवा, ही टीमवरून लक्षात ठेवा की क्रिकेटर्स याच्यामध्ये आहेत. या टीममध्ये टास्क फोर्स याच्यावरून जे काही मास्क पट्ट्या आहेत त्याच्याविषयी जनजागृती करण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. हे इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कशा संदर्भातली आहे, कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि कशा संदर्भातली आहे, बस इतकंच या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि ही या BCCIची स्थापना आपल्याला माहिती आहे 1928 साली तिची स्थापना झालेली आहे. त्यानंतर साईम मोबाईल ॲप जे आहे हे पुणे महानगरपालिकेने विकसित केलेलं ॲप आहे. पुणे महानगरपालिकेने विकसित केलेलं ॲप कोणतं आहे तर साईम ॲप आहे. ॲप व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर उद्देश काय याचा तर क्वारंटाईन लोकांवर देखरेख ठेवण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आलेलं आहे. क्वारंटाईन म्हणजे काय? क्वारंटाईन म्हणजे 40 दिवस. या क्वारंटाईन शब्दाचाच अर्थ आहे, क्वारंटाईन या शब्दाचा अर्थ आहे 40 दिवस, ठीक आहे. हा शब्द पहिल्यांदा UK हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला. क्वारंटाईन ही संकल्पना वापरण्यात आली. पहिल्यांदा क्वारंटाईन हा शब्द UKमध्ये ब्रिटनमध्ये वापरण्यात आला, ठीक आहे. आणि ह्या क्वारंटाईन शब्दाचा अर्थ काय आहे तर 40 दिवस. आणि हा क्वारंटाईन शब्द आहे तो मूळ लॅटिन भाषेतील शब्द आहे. क्वारंटाईन लॅटिन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. लॅटिन भाषेतील तो शब्द आहे. आणि मग हे साईम ॲप जे आहे पुणे महानगरपालिकेने विकसित केलेलं ते होम क्वारंटाईन व्यक्ती जे आहे त्यांना हे ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि हे ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यांनी जे होम क्वारंटाईन ज्यांना करायला सांगितलं आहे, ज्यांना होम क्वारंटाईन सांगितलं आहे, ज्यांना घरीच बसायला सांगितलेलं आहे, त्यांनी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि मग जर समजा हे लोक बाहेर आले, होम क्वारंटाईन केलेले बाहेर जर आले तर ह्या ॲपमुळे, ठीक आहे, ॲपमुळे GPSच्या माध्यमातून हे कळणार आहे की ते किती वेळ बाहेर आले किंवा किती काळासाठी बाहेर होते, कुठं कुठे फिरले, हे सर्व कळणार आहे ह्या साईम ॲपमुळं. आणि ह्या ॲपमध्ये 3 रंगांचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, रेड, येल्लो आणि ग्रीन ह्या 3 रंगाचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला आहे. जर एखादा समजा होम क्वारंटाईन केलेला व्यक्ती असेल, रुग्ण असेल किंवा होम क्वारंटाईन केलेला व्यक्ती असेल आणि जर तो बाहेर फिरत असेल, जर तो जास्त वेळ जर बाहेर फिरला असेल जास्त वेळ काळासाठी, तर त्याच्यासाठी तर रेड सिग्नल किंवा रेड कोड त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि जर काही काळासाठीच किंवा थोड्या वेळासाठीच जर तो बाहेर आला असेल तर येलो त्या ठिकाणी सिग्नल मिळणार आहे किंवा कोड मिळणार आहे. आणि ग्रीन म्हणजे जर तो बाहेरच निघाला नसेल किंवा सर्व त्यांनी जे काही नियम आहे ते पाळलेले असतील तर त्या ठिकाणी ग्रीन कोड मिळणार आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा फक्त की साईम मोबाईल ॲप कोण लॉन्च केलेला आहे, कोणत्या महानगरपालिकेनं लॉन्च केलेलं आहे तर ते पुणे महानगरपालिकेने लॉन्च केलेलं आहे. हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गुजरात राज्याचा सुजलाम सुफलाम जलसंचय योजना, गुजरात राज्याची सुजलाम सुफलाम जलसंचय योजना ही अतिशय महत्त्वाची आहे. बघा, गुजरात हे सुजलाम सुफलाम जलसंचय योजना कोणत्या राज्याची हे लक्षात कसं ठेवायचं तर गुजरात राज्याची सांगतो बघा. गुज इथं सुजलाम सुफलाम जलसंचय योजना, ह्या सुजलाममध्ये ज दिसतंय आणि गुजरातमध्ये देखील ज आहे. सुजलाम सुफलाम जलसंचय योजना गुजरात राज्याची ही जलसंचय योजना आहे. ही 2018मध्ये लॉन्च झालेली ही योजना आहे. त्या सरकारने, गुजरात सरकारने, विजय रूपानी जे तिथले मुख्यमंत्री आहेत त्यांनी तर 2018मध्ये ही सुजलाम सुफलाम योजना लॉन्च केली होती. ह्या योजनेचा 3रा टप्पा आता सुरू झालेला आहे आणि तो 10 जून 2020पर्यंत हा टप्पा चालणार आहे. या अंतर्गत ते काय करणार आहे तर नद्या, नाले, काही गुजरातमधील नद्या असतील, नाले असतील, ठीक आहे, त्या ठिकाणचे काही ओहळ असतील, बंधारे असतील, तलाव असतील, ठीक आहे, तर ते तलाव आणखी खोल करण्याचे किंवा त्याच्यातला गाळ काढण्याचं त्या ठिकाणी ह्या 3ऱ्या टप्प्यामध्ये काम चालू आहे. आणि 21 एप्रिल 2020 पासून हा टप्पा सुरू झालेला आहे. 10 जून 2020पर्यंत चालणार आहे. हा फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की गुजरात ही सुजलाम सुफलाम योजना कोणत्या राज्याची योजना आहे तर सुजलाम सुफलाम जलसंचय योजना ही गुजरात राज्याची आहे. 2018मध्ये ती लॉन्च झालेली होती. कशा संदर्भातली आहे तर त्या ठिकाणचं जलसंधारण, ठीक आहे, त्या क्षेत्रातलं जलसंधारण वाढवण्यासाठीची ही योजना आहे. त्यानंतर
वर्ल्ड अर्थ डे 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस, जागतिक पृथ्वी दिन साजरा झालेला आहे. जागतिक पृथ्वी दिन त्या संदर्भातला 22 एप्रिल आपल्याला माहिती आहे. 22 एप्रिल हा वर्ल्ड हे अर्थ डे असतो, दरवर्षी साजरा केला जातो. मग हे कशासाठी साजरा केला जातो तर पर्यावरणाचे रक्षणासंबंधी, पर्यावरणाचे रक्षण कसं करायचं काय नाही याच्या संदर्भात त्या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा वर्ल्ड अर्थ डे साजरा केला जातो 22 एप्रिल रोजी दरवर्षी. आणि या 2020ची थीम जी आहे ती क्लायमेट ॲक्शन ही थीम आहे. ही थीम लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची आहे. आपल्याला दिवस माहीत आहे 22 एप्रिल वर्ल्ड अर्थ डे, मात्र थीमही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरही प्रश्न येतो. क्लायमेट ॲक्शन ही त्याची थीम आहे 2020ची वर्ल्ड अर्थ डेची. आज जो आहे वर्ल्ड अर्थ डे तर 1970मध्ये पहिल्यांदा हा पृथ्वी दिवस म्हणून USA त्या ठिकाणी साजरा करण्यात आला होता. 1970मध्ये पहिल्यांदा पृथ्वी दिन कुठे साजरा करण्यात आला होता तर USA साजरा करण्यात आला होता. त्या ठिकाणचे जे काही सांसद होते किंवा तिथल्या ज्या पार्लमेंटचे जे खासदार होते आपण असं म्हणू त्या ठिकाणचे, तर त्या सांसदांनी किंवा त्या खासदारांनी तिथल्या एक पर्यावरण संरक्षण नावाचं त्या ठिकाणी बिल आणलं होतं. आणि त्या संसदाचं नाव काय होतं तर गिलॉर्ड नेल्सन असं त्यांचं नाव होतं. आणि ह्या गिलॉर्ड नेल्सन यांनीच अर्थ डेविषयी त्या ठिकाणी संकल्पना मांडली होती की अशा प्रकारचा आपण अर्थ डे साजरा केला पाहिजे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी. आणि पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी एक बिल आणलं होतं, एक विधेयक मांडलं होतं त्यांच्या संसदेमध्ये. आणि म्हणून 1970 रोजी त्या ठिकाणी पृथ्वी दिवस साजरा करण्यात आला होता. आणि मग 2009मध्ये युनोने अशा प्रकारे 22 एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन साजरा करण्याची त्या ठिकाणी घोषणा केली. जागतिक पृथ्वी दिन कधी युनोने कधी घोषणा केली तर 2009मध्ये. ठीक आहे, हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिला पृथ्वी दिवस कधी साजरा झाला म्हटलं फक्त पृथ्वी दिवस तर मात्र 1970मध्ये. आणि जागतिक पृथ्वी दिवस साजरा करण्याची घोषणा कधी केली तर 2009मध्ये युनोने केलेली आहे. म्हणजे मूळ ह्या जागतिक पृथ्वी दिनाची मूळ संकल्पना गिलॉर्ड नेल्सन USAचे जे काही सांसद होते त्यांची ही मूळ संकल्पना आहे. त्यांनी ही मूळ संकल्पना शोधून काढलेली आहे किंवा अर्थ डे ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. मग अर्थविषयी थोडी जर माहिती आपण घेतो म्हटलं तर अर्थ किंवा आपली ही पृथ्वी जी आहे ती पृथ्वीची निर्मिती 4.5 बिलियन वर्षापूर्वी म्हणजेच 4.5 अब्ज वर्षापूर्वी निर्मित झालेली आपली पृथ्वी केव्हा निर्माण झाली हा आकडा येतो पहा. 4.5 बिलियन वर्षापूर्वी हा 4.5, 5.5, 6.5 अशा प्रकारे तुम्हाला येऊ शकतो. तुम्हाला ही आकडा लक्षात ठेवायचा आहे. 4.5 बिलियन वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे किंवा 450 कोटी वर्षापूर्वी असा देखील तुम्हाला त्या ठिकाणी शब्दप्रयोग येऊ शकतो. 450 कोटी वर्षापूर्वी. ठीक आहे. आणि पृथ्वी आपल्या अक्षाभोवती किंवा स्वतःभोवती कशी फिरते तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. हे त्या ठिकाणी देखील तुमचा नेहमी प्रश्न येतो पण आपला प्रश्न त्या ठिकाणी चुकतो. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती कशी फिरते तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 21, 22 आणि 23 एप्रिल रोजीच्या चालू घडामोडी मित्रांनो पाहिलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तुम्ही जर जास्तीत जास्त लाईक केलं, जास्तीत जास्त कमेंट केली तर मला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मी आणखी मोटिवेट होत असतो, आणखी व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.